पिंजरा पिंजरा रे। या सगळ्याशी माझा काय संबंध? हे बघ अक्का, जे काही झालं ना ते कोणालाच पटणारं नव्हतं, पण या सगळ्यावर हा एकमेव तोडगा आहे। हे बघ, मला एक सांग, त्या जन्माला येणाऱ्या पोराला आपण कोणाचं नाव देणार होतो का? नाही तर तुझी समाजसेवा माझ्यावर लादू नकोस। गावातल्या गोरगरिबांना सुद्धा लग्न करायला मी मदत करते, आर्थिक मदत करते, त्यांच्या लग्नाला मी जात नाही। त्याचप्रमाणे या लग्नाला ही मदत हवी असेल तर मी पैसे पाठवून देईन, पण मी जाणार नाही या लग्नाला। ठीक आहे, जशी तुझी मर्जी। सांगणं माझं कर्तव्य होतं, ते मी सांगितलं। तू नाही तर नाही, मी दादाला घेऊन जातो। तसंही आई वडिलांपैकी कोणाचा तरी एकाचा आशीर्वाद हवाच ना। मी येणार नाही आणि या वाड्यातल्या कुणालाही जाऊ देणार नाही, यांना तर नाहीच नाही। अक्का, तुझा निर्णय तू घेतलास, दादाला त्याचा निर्णय घेऊ दे। आत्ताच हे आजारातून उठले, त्यांना त्रास होईल। अक्का, कुठल्या गोष्टीमुळे दादाला त्रास होईल आणि कुठल्या गोष्टीमुळे आनंद, हे तुझ्यापेक्षा मला जास्तच कर। हे बघ, नारायणीच्या लग्नाचं जर दादाला कळलं ना तर त्याला सगळ्यात जास्त आनंद होईल। त्याच्या आयुष्यात 4 आनंदाचे क्षण येतील, त्याचं आयुष्य वाढेल। आणि आम्ही गेल्यानंतर जर तुझा निर्णय बदलला तर नारायणीच्या लग्नाला ये, आपल्या गावातल्या मंदिरातच करणार आहोत। उद्याचा मुहूर्त येतो। तिचा आणि माझा काहीही संबंध नाही, पुनश्च तिचं तोंडही बघायचं नाही असं मी ठरवलंय। तरीही शालिनी, तिचं लग्न आहे म्हटल्यावर डोळ्यात पाणी आलं ग। शेवटी आईची माया आहे ती, अशी तोडल्यानं नाही तुटायची। अक्का हो, इतका जीव तुम्ही कधीच कोणावर लावला नव्हता। जशी नाळ तुटल्यामुळे नाती तुटत नाहीत, तशी माणसं लांब गेल्यानंतर संबंध। माफ करावं नारायणीला। एवढं सगळं सामान घेतलंय तर जरा लाईटच्या माळा पण घ्यायच्या होत्या। हे समजे चोचले तुझ्या लग्नात, हे काय आपल्या घरचं लग्न नाही। नाही, घरातलं लग्न नसेल हो, पण या लग्नाच्या निमित्ताने या घरातली ब्यात बाहेर चालली आहे ना, म्हणून लाइटिंग करायची। पिंजरा